नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुणे टू केरळ प्रवास आणि तेथील ठिकाणे याबद्दलची सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे. हा जो ब्लॉग आहे त्यामध्ये तुम्हाला तमिळनाडू कन्याकुमारी पण पाहता येणार आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही नुसते केरळ पाहत असताना कन्याकुमारीची पण प्लॅन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण पुणे टू बेंगलोर प्रवास करणारे मित्रांनो तर खूप मजा येणार आहे. तुम्ही आता जे पाहताय ते बेंगलोर एअरपोर्ट आहे मित्रांनो, खूप मस्त आहे. बेंगलोर एअरपोर्टचा सनराईज पाहून आपण चाललेलो आहे आता तिरुवनंतपुरमला. आपले प्लेन आता ढगांच्या वरती आहे. खूप मस्त व्ह्यू दिसतोय मित्रांनो. हा व्ह्यू तर पाहताना स्वर्गात असल्याची फिलिंग झाली. बेंगलोरवरून 2 तासाचा प्रवास करून आपण पोहोचणार आहे तिरुवनंतपुरमला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप असा मस्त व्ह्यू आहे, समुद्राच्या लाटा आणि तेथील नेचर. आपण लँड झालेलो आहे तिरुवनंतपुरमला. तर मित्रांनो सर्व ब्लॉग पहा, सर्व माहिती तुम्हाला मिळेल या ब्लॉगमध्ये. नमस्कार मंडळी, आपण इथे आलेलो आहे. हा इंडियाचा शेवटचा पॉईंट आहे आणि ते 3 समुद्र मिळत आहेत. इथं ब्लॉग मस्त होणार आहे आणि तुम्ही इथून माझ्या पुढं सगळे साथ द्या. हेच सांगतो तुम्हाला, हा 1 नंबर ब्लॉग होणार. माझ्या विशलिस्टमध्ये होतं की कन्याकुमारीला जाऊन मला स्लो मोशनमध्ये चालायचं आहे आणि ती इच्छा इथं पूर्ण झालेली आहे मित्रांनो. इथे कन्याकुमारीचं मार्केट आहे मित्रांनो, पाहू शकता खूप छान असं मार्केट आहे. तर आपण आलेलो आहे पद्मनाभ स्वामी टेम्पल. हे केरळमधलं खूप मोठं मंदिर आहे आणि प्रसिद्ध मंदिर आहे. इंडियामधलं पण प्रसिद्ध मंदिर आहे. तर पाहूयात आपण इथला परिसर. पद्मनाभ स्वामी टेम्पल हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. इथे विष्णू देवांची खूप मोठी मूर्ती आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती यांची 2025 ची डेकोरेशनची थीम पद्मनाभ स्वामी टेम्पल ठरली आहे. तर तुम्हाला या मंदिराचा इतिहास सांगायचा म्हणजे या मंदिरामध्ये 7 दरवाजे आहेत. 6 दरवाजे ओपन केले आहेत. या मंदिरामध्ये एवढे सोने सापडले आहे की इंडियाची गरिबी संपेल. पण रहस्यमय गोष्ट म्हणजे इथला 7वा दरवाजा आजपर्यंत कोणी खोलू शकला नाही. त्यांनी प्रयत्न केला, ते जिवंत राहिले नाहीत. या दरवाजाला 2 शेषनागांचे शिल्प आहे. त्याला कान लावला तर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आणि सापांचा. इथे सांगितले जाते की हा दरवाजा कलियुगातील कल्की अवतारच उघडू शकतो. हॅलो गाईज, तर आपण आलेलो आहे नाश्ता करायला आणि तुम्ही पाहू शकता इथे एक फेमस डिश आहे कुट्टुकरला करी. तर ते आपण आता ट्राय करणार आहे. इथे खूप फेमस डिश आहे, तर पाहूयात कशी लागते. कुट्टुकरला करी खूप मस्त आहे डिश, तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण बसमध्ये आहे. मला तिथे थांबून बस जेव्हा मी बघायचं होतं माझी खूप इच्छा व्हायची की मला बसमध्ये बसायचं. त्यांच्या बसेस एवढ्या पेंटिंग भारी आहेत केरळच्या आणि त्यांचं ॲटमॉस्फिअर तुम्ही पाहू शकता. खूप मस्त व्ह्यू आहे आणि मस्त असे तिथे सॉन्ग पण लावले होते बसमध्ये. आपण तिरुवनंतपुरममधून वर्कलाला आलेलो आहे आणि वर्कलामध्ये स्टे केला आहे. वर्कलापासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर जटायू अर्थ सेंटर हे आहे. ते खूप छान ठिकाण आहे, तुम्ही पाहू शकता. त्यासाठी केबल कारने जावं लागतं. तिथे पर पर्सन 500 रुपये फी आहे.
जटायू अर्थ सेंटरच्या शेजारी आपण पाहू शकता इथे खूप मस्त असं मंदिर आहे, राम मंदिर आहे हे. खूप मस्त आहे. तर त्याचा आपण व्ह्यू पाहूया. इथे प्रभू श्रीराम यांचे पदचिन्हे आहेत. तर पाहूयात आपण. आपण आता आलेलो आहोत वर्कला बीचवर आणि तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू किती छान दिसतोय. इथे हॉटेल्स, कॅफे सर्व काही आहे. फेमस कॅफे आहेत इथे वर्कलामध्ये, जसे की गोव्यामध्ये फेमस आहेत तसं वर्कला पण असं गोव्यासारखंच फेमस आहे. तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो किती छान व्ह्यू दिसतोय. आता आपण जेवण करून चाललेलो आहे रूमवरती आणि जाता जाता हे तुम्ही मंदिरही पाहू शकता. किती छान असं डेकोरेशन इथं केलेलं आहे लायटिंगचं. आणि केरळमधले रोड एकदम म्हणजे एकदम टॉपचे आहेत. एकही खड्डा नाही इथे. मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही तिथे एक स्कूटी घ्या आणि नक्कीच राईड करा. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे स्वतःहून सगळीकडे फिरता येईल. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट ब्लॉग इंटरेस्टिंग आहे खूप. नेक्स्ट ब्लॉग मुन्नारचा आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.